राज्यभरात गुढीपाडवा आणि नववर्षाचा उत्साह पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री शिंदे ठाण्यामधल्या कौपिनेश्वर मंदिरामध्ये पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले, तर देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा नागपुरातल्या शोभायात्रेला उपस्थित राहत सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। ठाणे आणि नागपूरमधली दोन दृश्य आपण पाहताय। ठाण्यामधल्या या शोभायात्रेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः सहभागी झालेले होते। कौपिनेश्वर मंदिरामध्ये पालखी सोहळ्यामध्ये ते सहभागी झाले। एक वेगळाच उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत होतं। तर दुसरीकडे नागपूरमधली दृश्य आपण पाहताय, फडणवीस सुद्धा या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले। यावेळी 400 पारचा नारा आहे, काय सांगा? बिल्कुल, काल महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे मोदीजींच्या सभेने। एवढी सभा विराट होती की ती विजयाची नांदी या ठिकाणी ठरेल अशा प्रकारची सभा काल झाली आणि महाराष्ट्रात देखील एक वेगळं वातावरण सुरू झालेलं आहे। सर, जर बघितलं तर ठाणेचा टेळा आतापर्यंत सुटलेला नाही आहे, उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही आहे, लोक टिप्पणी करते का? महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी काही ठिकाणचे उमेदवार जाहीर करणं बाकी आहे आणि लवकरच तोही निर्णय होईल। महायुती समन्वयाने काम करते आहे। महायुतीमध्ये कुठलेही काही महाविकास आघाडीसारखी बिघाडी महायुतीमध्ये नाही। गणेश सानपाने, TV9 मुंबई। काय सांगणार, काय आठवणी आहे गुढीपाडवाच्या तुमच्या? तुम्ही पारंपरिक वेशात या ठिकाणी सहभागी झाले। गुढीपाडवा हा लहानपणापासून आम्ही सगळे साजरा करतो, गुढी उभारतो, हा आनंदाचा दिवस असतो आणि गेल्या काही वर्षांमध्ये या शोभायात्रांच्या माध्यमातून अतिशय हर्षोल्लासात एक सामाजिक अशा पद्धतीतून हा गुढीपाडवा साजरा केला जातो। निवडणुकांचं वर्ष आहे हे, पहिल्या टप्प्याची 19 तारखेला मतदान आहे, त्यामुळे राजकीय रंगही या ठिकाणी पाहायला मिळतात। किती विश्वास आहे विजयाच्या गुढीचा तुम्हाला? प्रभू श्रीरामांचं मंदिर निर्माण झाल्यानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे, गुढी उभारायचा आनंद आहे। तसंच श्रीरामांच्या आशीर्वादाने आणि मोदीजींच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे विजयाची गुढी उभारली जाईल। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।